कामोडे संघाचा ऋषी पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण पहिला षटक हाताळण्यासाठी. त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. अनुज आणि रोहित सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. यस, लेट्स प्ले चालू होतोय खेळ आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती ऋषी पाटील, स्ट्रायकर एंडला अनुज, नॉन स्ट्रायकर एंडला रोहित. पहिला चेंडू, आता मात्र पहिला चेंडू रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र इथं प्रयत्न पसत असताना मात्र 34 धाव घेण्यामध्ये कुठेतरी यशस्वी ठरतोय, सफल ठरतोय आणि पहिला श्री गणेश होतोय 1 धावाने मात्र टीम देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाचा. इथं मात्र फिल्डिंग सेट करताना ऋषी पाटील पहिला चेंडू टाकला होता, पहिला चेंडू चांगला हाताळला होता, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु एक सिंगल मात्र जरूर स्कोरबोर्डमध्ये ॲड झाली. चला स्पीडअप करायचं थोडंसं. दुसरा चेंडू ऋषी पाटील, स्ट्रायकर एंडला रोहित. आता मात्र चांगला अटेम्प्ट केला परंतु सिंगल मात्र जरूर भेटेल, बॉल थ्रो करेल तो पण 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेने मात्र दोन धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. दोन चेंडू 2 धावा. इथून पुढे मात्र वाईट चेंडू, नकारात्मक चेंडू. वाईट चेंडूने मात्र अवंतर धावामध्ये भर होते. खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने करत होता ऋषी पाटील परंतु कुठेतरी नकारात्मक चेंडू, दिशाहीन गोलंदाजी. 1 धाव मात्र जरूर स्कोरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. इथून पुढे मात्र चांगला फटका खेळून काढला, 1च धाव. चांगला क्रिकेट, चांगली गोलंदाजी, कारण का सर्कलचा ग्राउंड आहे, सर्कलच्या ग्राउंडमध्ये चौकारांची आतिषबाजी होते. मात्र इथं कुठेतरी सिंगल डबलचा खेळ मात्र पाहतोय आपण देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाकडनं. मोठे मोठे स्कोर मात्र आपण पाहतोय सातत्याने. आता मात्र कुठेतरी चांगला षटक, मात्र पहिला षटक ऋषी पाटील हाताळतोय. इथून पुढे मात्र काय घडतंय, इथं मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि मात्र षटकारांनी इथं मात्र विकेटची पतन. पहिला हादरा रोहितच्या स्वरूपामध्ये बाद होतोय आणि पहिला हादरा लागत असताना मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. चांगली गोलंदाजी मात्र ऋषी पाटीलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ऋषी पाटीलला आपण पाहतोय, कारण की गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी सातत्याने कामोठ्या विभागातून हा संघ बिलॉंग करतो आणि चांगली गोलंदाजी नेहमीच आपण पाहत असतो. त्याचबरोबर चांगली फलंदाजी देखील, संदीप आले नवीन फलंदाजी देखील या कामोडे संघाकडे. त्याचबरोबर तेवढ्याच ताकदीचा हा संघ ऐरोली संघ, देवा प्रतिष्ठान संघ, तो देखील तेवढ्याच ताकदीचा संघ. परंतु इथं कॅल्क्युलेशन बनवावं लागेल, कॅल्क्युलेशन काढावं लागेल, कारण की हा सर्कलचा ग्राउंड आहे, सर्कलचा मैदान आहे. इथं चांगले फटके खेळावे लागतील, चौकार मारावे लागतील, धावसंख्या उभारावी लागेल, कारण की 4 षटकांचा हा सामना असताना कुठेतरी पहिला षटक चांगला हाताळतोय ऋषी. लाजवाब गोलंदाजी मात्र ऋषीच्या माध्यमातून पाहतोय आपण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र चांगला षटका खेळून काढला पण तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. इथं मात्र जर डायरेक्ट हिट केलं असतं तर कदाचित विकेटची पतन देखील करता आली असती, परंतु क्षेत्ररक्षकाने बॉल स्वतःकडे ठेवला आणि मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली. 1 धावेने मात्र पहिला षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल ऋषी पाटीलच्या या षटकातील. चांगला षटक, मात्र एक विकेट देखील या षटकामध्ये आली आणि एक रोहित सारखा एक चांगला फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहिलं. आता मात्र इथं काय घडतंय, वाईट बॉल, नो बॉल, जसं नकारात्मक चेंडू, नो बॉल. 6 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात.
चांगला षटक हाताळत असताना मोठे कुत्रेतरी मात्र एक नो बॉल येतोय आणि नो बॉलने मात्र फलंदाजाला मात्र आणखी एक बॉल एक्स्ट्रा बॉल खेळावा भेटेल. इथं मात्र व्हाईट चेंडू, नकारात्मक चेंडू पंचांकडनं येताना दिसतोय. आता मात्र स्कोरबोर्ड पुढे हलतोय, मूव्ह करतोय. एक एक धाव्याने मात्र पुढे जात असताना, पुढे सरसावत असताना धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा तब्बल धाव फलकावरती. आता मात्र चांगला फटका खोदून काढला, येतोय बाउंड्री. या चौकाराची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा होती देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाला आणि तो चौकार मात्र खोदून काढलाय आणि 4 धावांनी मात्र चांगली धावसंख्या उभारली. पहिला षटक समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावरती लागल्या जातात 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चला टीम मीटिंग नका करू जास्त. कामोडी संघ बहारदार षटक आपण पाहिलं ऋषी पाटीलचं, परंतु शेवटच्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाला मिस करून चेंडू सरळ फरार झाला सीमारेषा पार आणि त्या सीमारेषा पार होत असताना मात्र 11 धावा देखील तब्बल धाव फलकावरती लागल्या गेल्या. दुसरा षटक हाताळण्यासाठी बॉलर येते, गोलंदाज नवीन गोलंदाज प्रनिल घाडगे. प्रनिल घाडगे गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजीवरती आपण पाहतो संदीपला. आता मात्र चांगला चेंडू हाताळला, मात्र 1 धाव जरूर स्कोरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. 1 धावेने मात्र समाधान मानावं लागेल टीम देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाला. इथं मात्र गोलंदाजीचा दर्जा दाखवताना प्रनिल चांगली गोलंदाजी करतोय. मात्र सातत्याने मात्र पहिला चेंडू हाताळत असताना एक चांगला बॉल रिलीज केला आणि तो बॉल रिलीज करत असताना 1 धाव खर्च केली गेली. एक जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय प्रनिलच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज फलंदाज अनुज. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. 1 दुक्के से कुछ काम चलेगा नहीं दादा, चौकार मारना पड़ेगा क्योंकि स्कोर बोर्ड आपको आगे बढ़ाना पड़ेगा. अच्छी स्कोर आपको खड़ी करनी पड़ेगी यहाँ पे. चांगली धावसंख्या उभारावी लागेल. आता मात्र चकावल्या, पूर्णपणे बीट केले, पण तो इथं ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आणखी पहिला ओव्हरथ्रो झाला, त्यानंतर दुसरा ओव्हरथ्रो झाला, पण तो 1 धाव कंप्लीट केली जाते. 1च धाव फक्त भेटेल. कुठेतरी ओव्हरथ्रोचा मोबदला भेटते की काय, पण तो 1 धाव नक्कीच कन्वर्ट केली गेली. या ओव्हरथ्रोने मात्र 1 धाव मात्र स्कोरबोर्डमध्ये ॲड करण्यामध्ये यशस्वी ठरतोय देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ. इथून पुढे मात्र चौकार खेळावे लागतील. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने कामोडे संघाकडनं पाहतोय आपण. दुसरा गोलंदाज मात्र प्रनिल. इथून पुढे मात्र नो वाईड बॉलचा इशारा येतोय, नो बॉलचा इशारा येतोय पंच सूर्या गहेरे यांच्याकडनं. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण एक अष्टपैलू खेळाडू सूर्या. इथं मात्र पुन्हा एकदा नो बॉल, 1च धाव मात्र नो बॉलची. सोळा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. वाईड चेंडू. इथून पुढे मात्र नकारात्मक धावसंख्येमध्ये वाढ जरूर पाहतोय आपण, कारण की कुठेतरी स्कोरबोर्ड दाबला गेला होता, चौकार येत नव्हते, परंतु नो बॉल वाईड बॉल या माध्यमातून मात्र धावसंख्या वाढताना पाहतोय देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाची. आणि आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 17 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र विकेटची पतन होत आहे. षटकार मारला गेले आणि अंडररम क्रिकेटचा रूल्स काय सांगतोय तर षटकाराला काही व्हॅल्यू नाही आणि विकेटची पतन देखील होईल. तर विकेट नंबर 2 मात्र जातोय बॅक टू द डगआउट. मात्र अनुजची विकेट, एक मोठी विकेट मात्र प्राप्त करताना कामोडे संघ. एक चांगली गोलंदाजी मात्र प्रनिलची. आता मात्र कमबॅक करतोय, कारण की नकारात्मक नो बॉल वाईड बॉल, त्यानंतर मात्र कमबॅकची गरज होते आणि तो कमबॅक करून देते प्रनिल. चांगली गोलंदाजी मात्र. आता मात्र चांगल्या गोलंदाजीचा दर्जा दाखवताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते आशिष.
स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था आयोजित भव्य दिव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, अर्थातच फ्लड लाईटची क्रिकेट स्पर्धा. आणि पाहतोय आपण सर्कलच्या या मैदानामध्ये सर्कलचा ग्राउंड आणि पूर्ण चारही बाजूला बाउंड्री आणि त्या बाउंड्रीची मजाच काही और आणि चांगल्या पद्धतीचा क्रिकेट सातत्याने मात्र या शिरवण्याच्या मैदानावरती आपण पाहतोय. त्याचबरोबर पाहुण्यांची रेलचेल देखील पाहतोय. योगेशजी पाटील उद्योजक अध्यक्ष या स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्थाचे. आता मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला, चांगला क्षेत्ररक्षण, परंतु नो बॉल येतोय पंचांकडनं. No+1, येस, No+1. 2 धावा स्कोअरबोर्डमध्ये ॲड केल्या जातील. सन्मान्य आमचे शिरवणे गावचे समाजसेवक रणजितदादा सुतार इथं उपस्थित झालेले आहेत. राजादादा आपण या, उपस्थित झालेले आहेत, मंचावरती यायचं आहे आपण. रणजित सुतार. येस, डॉट चेंडूची सांगता होते पंचांकडनं. चांगली पंचगिरी सातत्याने आपण पाहतोय पहिल्या मॅचपासनं, चांगली पंचगिरी. आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील, प्रणिलच्या षटकातील. चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहतोय सातत्याने. टप्प्यावरती बॉल टाकला जातोय, चेंडू मात्र हाताळला जातोय. आता मात्र शेवटचा चेंडू, पाहूया काय करतोय फलंदाज. आता मात्र चांगला बॉल, मात्र त्यावरती एक धाव मात्र जरूर स्कोअरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवत. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावरती. 10च्या सरासरीने मात्र कुठेतरी पाहतोय आपण देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ. सन्माननीय रणजितदादा सुतार इथं उपस्थित झाले. दादा यायचं आपण मंचावरती. नवीन गोलंदाजी मार्कवरती बिट्टू. नवीन गोलंदाज बिट्टू. स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण संदीपला, नॉन स्ट्रायकर एंडला पाहतोय आशिषला. पाहूया तिसऱ्या षटकातील हा खेळ. नो बॉल. पहिला चेंडू मात्र इथं मोठा फटका, चौकार खेचता आला असता, परंतु फक्त आणि फक्त एक धाव. चांगला समीकरण बनवता आला असता, कारण की टाइम देखील होता बॉलमध्ये, परंतु फलंदाज वाईटच्या शोधामध्ये गेला असताना मात्र बॉलला सोडून दिला आणि मात्र नो बॉल पिचिंग होत असताना एकच धाव मात्र खर्च केली गेली. आता मात्र पुन्हा एकदा बिट्टू गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पहिला चेंडू नकारात्मक चेंडू, नो बॉल टाकला. दुसरा चेंडू. आता मात्र चांगला फटका टॅपच्या स्वरूपामध्ये येतोय, हा खणखणीत चौकार. या चौकाराने देवा प्रतिष्ठान संघाची मात्र चांगली सरशी पाहताना पाहतोय आपण. आणि 4 धावा मात्र स्कोअरबोर्डमध्ये ॲड केल्या जातील. या 4 धावांनी धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये, सुसज्ज स्थितीमध्ये येताना पाहतोय आपण. धावसंख्या 25. तिसऱ्या षटकातील एकच चेंडू आतापर्यंत खर्च केला गेलाय. आता मात्र चांगली बॅटिंग पाहतोय आपण देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाची. आता मात्र सिंगल ढकलली गेली, एक धाव मात्र स्कोअरबोर्डमध्ये ॲड केली जाते. सेन्सिबल क्रिकेट. चौकार मारला, चौकार मारल्यानंतर एक सिंगल ढकलली आणि सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज जाताना पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला आपण आशिषला जाताना पाहू. आता इथून पुढे अशाच पद्धतीची गोलंदाजी मात्र बिट्टूला देखील करावी लागेल, कारण की धावसंख्या पुढे जात असताना कुठेतरी रोखणे गरजेचे. आता मात्र चांगला फटका टायमिंग केला गेला, परंतु कवचला क्षेत्ररक्षक सजवलं गेलंय आणि तिथं मात्र फक्त एक धाव खर्च केली गेली. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 27. तिसरा षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवरती आला होता चौका, त्यानंतर सिंगल. आता मात्र काय करताय, पुन्हा एकदा मात्र विकेटची पतन होतंय. विकेट नंबर 3 मात्र बॅक टू द डगआउट. तिन्ही फलंदाज मात्र ओव्हरम क्रिकेटची आठवण करून देतात आणि षटकार मारून मात्र बाद होतात. खराब केली या ठिकाणी बॅट्समनची. नवीन फलंदाज सनी नवीन फलंदाज. आता मात्र गोलंदाजी मात्र चांगल्या पद्धतीने हँडल करतात. आता मात्र काय शॉट केलाय, व्हाट अ शॉट. लाजवाब फटका येतोय, खणखणीत चौकार. त्या चौकाराची प्रतीक्षा होती
देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाला तो चौकार खोदून काढण्यामध्ये यशस्वी ठरतोय सनी. सनी मात्र लाजवाब फटका आल्या आल्या मात्र पॅव्हेलियन मधून सेट होऊन आल्या की काय अशा पद्धतीची मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि तो देखील सक्सेसफुल अटेम्प्ट केला. चौकार येतोय. या चौकारानंतर धावसंख्या मात्र पुढे सरसवतोय, धावतोय आणि चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये आपण पाहतोय सध्या ऐरोली संघाला. देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ इथून पुढे मात्र पुन्हा एकदा मी म्हटलं होतं हा पॅव्हेलियन मधून बॅट्समन सेट होऊन आले की काय. 2 प्रहार केले, दोन्ही प्रहार चांगल्या पद्धतीने यशस्वी हाताळले आणि 2 बॅक टू बॅक 2 चौकाराच्या सहाय्याने मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 30/35 तब्बल 15 धावा या षटकामध्ये आपण पाहिल्या. विकेट देखील पाहिलं, परंतु 3 बाउंड्रीज देखील पाहिल्या. चांगली फलंदाजी मात्र आत्ता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय ऐरोली संघाला. पण इथून पुढे मात्र या शेवटच्या षटकामध्ये धावा जमवाव्या लागतील, कारण की या ग्राउंडवरती आपण मगाशी 58 धावा चेस होताना देखील पाहिल्या. नवीन गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवरती. कारण मगाशी मॅच आपण पाहिली, या अगोदरची मॅच 58 धावांचा टार्गेट होता, पण 58 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या होत्या. म्हणून आपल्याला धावसंख्या उभारावी लागेल, त्याचबरोबर गोलंदाजीचा दर्जा ठेवावा लागेल, क्षेत्ररक्षकानं क्षेत्ररक्षण प्रॉपर करावं लागेल, तेव्हा जाऊन या ग्राउंडवरती विजय मिळू शकतो आणि त्याच पद्धतीचा क्रिकेट खेळावा लागेल. पाहूया कोण खेळेल, ऐरोली संघ की कामोडे संघ. अतिशय इंटरेस्टिंग मॅच. आता मात्र चांगला फटका मारला गेला, येतोय फिल्डरच्या क्षेत्ररक्षकाला भेदून, क्षेत्ररक्षकाच्या दोन्ही तंगड्याच्या आतमधून मात्र बॉल बाहेर जाते. चौकार. संदीप मात्र फॉर्म मध्ये दिसते. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार खेचलाय. आशिष सॉरी, इथून पुढे चांगला फटका खेळून काढलाय. मात्र 1 धाव मात्र जरूर स्कोअरबोर्डमध्ये ॲड होईल. 1च धाव भेटेल. 1 धावेनंतर मात्र षटक क्रमांक 4 चालू असताना 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, अशा पद्धतीनं तब्बल 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. अजूनही 4 चेंडू येण्याचे बाकी आहेत. भावेश मात्र गोलंदाजी मार्कवरती आणि आता मात्र फलंदाजी मार्कचा जर विचार केला आपण तर बॅक टू बॅक 2 चौकार मारल्या होत्या मागच्या ओव्हरमध्ये सन्नीनी. तोच पॅटर्न, तोच फलंदाज स्ट्रायकर एंडला घातक फलंदाज आहे, चांगली फलंदाजी करतो. एक रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, एक लेग साईडला सरळ खेचून काढला होता. चांगली बॅटिंग मात्र सन्नीच्या माध्यमातून. आता मात्र लॉफ्ट मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय, चतुराई भरून गोलंदाजी आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजीची तारीफ करावी तेवढे कमी असेल. लाजवाब बॉल टाकला. त्याला माहिती होतं सनी काय करणार आहे. त्या सनीच्या बॅटचा फॉलोअप घेतला आणि त्याच पद्धतीने टप्प्यावरती बॉल टाकला आणि डॉट चेंडूची सांगता केली गेली. आता मात्र चांगला बॉल रिलीज केला. 4था बॉल देखील हाताळला चांगल्या पद्धतीनं. 1च धाव फक्त आणि फक्त. म्हणजे पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर कमबॅक करायचं होतं. कमबॅक कसं असतं ते दाखवतोय भावेश आणि 4था चेंडू चांगला रिलीज केला. 1च धाव खर्च केली गेली. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मात्र करतोय तो. पाहूया 5वा चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंगचे. आता मात्र काय घडतं, मी म्हटलं होतं की ऐरोली संघ सध्या ओव्हरऑल क्रिकेट खेळतोय की काय, कारण 4था विकेट देखील षटकाराच्या माध्यमातून ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि 4था हादरा तो देखील षटकाराने मात्र विकेट जातोय. आणि आता मात्र शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय, बादल. काय षटक हाताळल्या भावेशने. मित्रांनो, पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करायचं होतं. कमबॅक कसं असतं ते दाखवतोय भावेश आणि आता मात्र शेवटचा चेंडू या इनिंगचा हाताळतोय भावेश. चांगली गोलंदाजी मात्र. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत तब्बल 41 धावा धावफलकावरती, म्हणजे 35 धावा होत्या 3 षटकामध्ये. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर कमबॅक केलंय. जबरदस्त घातक गोलंदाजी. आता मात्र टाकतोय आणि मात्र इथं क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव मात्र घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, परंतु इथं काय घडतं, इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूवरती मात्र रनिंग बिटवीन द विकेट दाखवताना ऐरोली संघ षटक क्रमांक 4, म्हणजे अर्थातच पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 44 धावांचा एक 11च्या सरासरीने टार्गेट असेल. नेक्स्ट मॅच
चला टॉससाठी नाणेफेक साठी नितेश 11 कलंबोली आणि अमय 11 खोपोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. नितेश 11 कलंबोली आणि अमय 11 खोपोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 44 धावांचा एक टार्गेट सेट केलं गेलंय. 11च्या सरासरीने 44 धावा गाठाव्या लागतील. मित्रांनो, कुठलाही टार्गेट छोटा नसतो किंवा मोठा नसतो. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततांचा खेळ आहे आणि कुठल्या टायमिंगला कुठल्या वेळेला काय होईल कोणीही सांगू शकत नाही. जोपर्यंत बॉल पडत नाही आणि तोपर्यंत शेवटचा बॉल देखील पडत नाही तोपर्यंत कुठलीही मॅच कोण जिंकेल हे कोणीही सांगू शकत नाही. अशा पद्धतीचा क्रिकेटचा खेळ आणि तो खेळ रंगतोय स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था शिरवणे आयोजित फ्लड लाईटचा क्रिकेट अर्थातच नाईट अंडरम क्रिकेट टुर्नामेंट गोल ग्राउंड अर्थातच सर्कलचा ग्राउंड आणि या शिरवणीच्या मैदानावरती पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. लगेचच थोड्याच वेळामध्ये सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 44 धावांचं आव्हान असेल म्हणजे 24 चेंडू 44 धावा. आज जागतिक मराठी भाषा दिवस आणि तो दिवस आपण साजरा करत असताना मात्र कुठेतरी चांगल्या पद्धतीचा क्रिकेट देखील या शिरवणीच्या मैदानावरती पाहतोय. या सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतोय. त्याचबरोबर सुपर टेनिस लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत. तिन्ही दिवस आम्हाला त्यांची साथ लाभणार आहे आणि आजचा पहिला दिवस. या पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त त्यांची क्लॅरिटी पहा आपण. जबरदस्त लाईव्हच्या माध्यमातून आपण यूट्यूब चॅनलवरती जा आणि सुपर टेनिसच्या त्याला सर्च करा आणि तो चॅनलवरती जाऊन मॅच बघत असताना तुम्हाला त्या चॅनलची क्लॅरिटी आवडली तर नक्कीच त्यांना सबस्क्राईब देखील करा आणि चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय. या सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतोय. प्रणील आणि बिट्टू. स्ट्रायकर एंडला प्रणील, नॉन स्ट्रायकर एंडला बिट्टू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय पार्थ. 24 चेंडू 44 धावा. 44 धावा 24 चेंडू. ऐरोली संघाला सामना जिंकायचा असेल तर डॉट चेंडू विकेट्स हा त्यांचा मूलमंत्र असायला पाहिजे. त्याचबरोबर फिल्डिंग जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी चांगली क्षेत्ररक्षण करायला पाहिजे. त्याचबरोबर फलंदाजाचा विचार केला अर्थातच कामोडे संघ आपल्याला बाउंड्रीज सिंगल डबल अशा धावा काढाव्या लागतील आणि विकेट शक्यतो न फेकलं तर आपण त्या मॅच जवळ जाऊ शकता. अशा पद्धतीचा हा खेळ. पाहूया या इनिंगमध्ये काय घडतंय. 24 चेंडू 44 धावा. पार्थ गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंडला प्रणील. घातक फलंदाज प्रणील सातत्याने चांगली फलंदाजी करत असतो. हा कामोट्या एरियातून बिलॉंग करतोय हा खेळाडू. चांगली फलंदाजी त्याची देखील आपण पाहिलेली सातत्याने. त्याचबरोबर पार्थ हा देखील गोलंदाज तेवढाच ताकदीचा तेवढाच तरबेज असलेला हा गोलंदाज. पहिला चेंडू मात्र जबरदस्त रॉकेट स्वरूपाने मात्र चेंडू टाकला गेला. तेवढ्याच ताकदीने क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक धाव मात्र काढली गेली. एका धावेने मात्र श्रीगणेश होतोय कामोडे संघाचा. इथून पुढे मात्र एक धाव मात्र चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये पाहतोय आपण. मात्र गोलंदाजीचा विचार केला काय ॲक्शन आहे काय ॲक्शन आहे. त्यानंतर बॉल टाकल्यानंतर पूर्ण सुपर एकदम फास्ट बॉल त्याचा पडताना पाहतोय आपण. पाहूया चेंडूवरती काय घडतंय. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू तेवढ्याच ताकदीचा. चला का बरा म्हणजे जो विचार करतो ना आपण बॅट्समन म्हणून बॅटर म्हणून फुलटॉस बॉल भेटला त्यानंतर मात्र गॅप शोधली रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि सक्सेसफुलरित्या चौकार येतोय. या चौकारानंतर मात्र 5 धावा धावफलकावरती लागल्या जातात. बिट्टू जो गोलंदाजाने 15 धावा खर्च केल्या होत्या कुठेतरी संघ पुढे बॅकफुटला जाईल की काय अशा स्थितीमध्ये असताना मात्र बिट्टू स्वतः ओपनिंगला येतो सलामीला येतो आणि पहिल्याच चेंडूवरती मनसोबे साफ करतो आणि येतोय चौकार. चला नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही संघ आलेलं आहे. इथं मात्र चांगला फटका दर्जेदार खेळी येतोय बहारदार चौकार. दाखवतोय मी लेग साईडला देखील तेवढा स्ट्रॉंग आहे. त्याचबरोबर ऑफ साईडला देखील तेवढा स्ट्रॉंग आहे. कारण रिव्हर्स देखील मी चांगल्या पद्धतीने खेळू शकतो. त्याचबरोबर स्वीप देखील चांगला करू शकतो आणि सूर्यकुमार यादव अर्थातच पूर्ण जगाला त्यांनी त्याच्या स्वीपनी मात्र खऱ्या अर्थाने वेळ करून ठेवलेलं आहे. त्याची आठवण करून देताना हा शॉट चांगला शॉट लगावला गेला. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न परंतु एक धाव खर्च जाते. एका धाव्याने मात्र समाधान मानावं लागेल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जातं. एक चौकार त्यानंतर मात्र सिंगल देखील काढण्याचा
चांगला प्लॅन मात्र पाहतोय आपण कामोडे संघाकडनं. इथून पुढे मात्र चांगला फटका तोलावला, परंतु एक धाव जरूर पूर्ण केली जाईल. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 11ची सरासरी गाठायची होती आणि 11 धावा मात्र 5 चेंडूमध्ये पूर्ण केले. या चेंडूवरती नक्की काय घडते पाहूया आपण. गोलंदाजाला देखील कमबॅक करावं लागेल. इथून पुढे मात्र वाईड वाईड +4. मी म्हटलं होतं की या चेंडूवरती काय घडते ते बघणं इम्पॉर्टंट असेल, कारण की या चेंडूवरती आलेला चौकार आणि वाईड बॉल म्हणजे 5 धावा या कुठेतरी घातक ठरू शकतात ऐरोली संघाला. आणि धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. इथून पुढे सिंगलने काम होईल, कारण की ऑलरेडी या षटकामध्ये 2 चौकार, त्यानंतर व्हाईटच्या स्वरूपाने 1 चौकार, असे 3 चौकार आले होते. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लाजवाब बॅटिंग पाहतोय आपण या शिरवण्याच्या मैदानावरती. सलामीची जोडी आणि 44 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्यामध्ये जर विचार केला आपण, चला नितेश 11 कलंबोली आणि अमय 11 खोपोली या आपण नाणेफेकीसाठी. चल लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. एक षटक संपलंय, 17 धावा आलेले आहेत आणि इथून पुढे कमबॅक गोलंदाजाला करावं लागेल, कारण फलंदाजांनी त्यांचं काम केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 11ची सरासरी गाठायची होती, तिथे 17 धावा आलेले आहेत. सन्माननीय भूषणजी भोईर इथं उपस्थित आहेत. भूषणजी भोईर, आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. भूषणजी भोईर या आपण. हेमंतजी चोरगे इथं उपस्थित आहेत. या दादा आपण देखील मंचावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. हेमंतजी चोरगे. वैभव येते गोलंदाजी मार्कवरती आणि बिट्टू मात्र स्ट्रायकर एंडला. पाहूया पहिल्या चेंडूवरती काय करते. अतिशय जबरदस्त स्ट्रोक, वड स्ट्रोक, काय स्ट्रोक लगावलं यार, लाजवाब शॉट. या चौकाराने मात्र धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने फास्ट धावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वरती. 21 रन्स आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग पाहतोय आपण मात्र या शिरवणीच्या मैदानावरती. दोन्ही बॅटर्स मात्र बरसल्यात. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकून झाले. वैभव मात्र गोलंदाजी करतोय. 44 धावांचा पाठलाग करत असताना जबरदस्त लाजवाब फलंदाजी आपण पाहतोय दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान. इथं मात्र चांगला चेंडू रिलीज केले. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. खरोखर डॉट बॉल येणे खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या घडीला ऐरोली संघाला. इथून पुढे मात्र काय घडतंय. इथं मात्र पंच सूर्या थर्ड अंपायरचं इथं मदत घेतली जाईल. थर्ड अंपायरची मदत घेतली जाईल. पंच सॅमी इथं उपस्थित आहेत, त्यांची मदत घेतली जाईल. बाकी कोणीही काही डिसिजन देऊ शकत नाही. पंच डिसिजन देतील तोपर्यंत आपण इथं थांबणार आहोत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. स्वयंभू गणबसदेव भावी संस्था शिरवणे गाव आयोजित एक जबरदस्त भव्य दिव्य आयोजन क्रिकेटचे सामने पाहतोय आपण या शिरवणे गावच्या मैदानावरती. अर्थातच अध्यक्ष सन्माननीय योगेशदादा पाटील उद्योजक नवी मुंबईचे, त्याचबरोबर उपाध्यक्ष जयेशजी सुतार, त्याचबरोबर आमचे मित्र जयदीपजी सुतार, त्याचबरोबर सचिव आपण पाहतो जितेंद्र बोहीर, मनोहर राठोड आणि संपूर्ण टीम. या टीमचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे, कारण की बॅकग्राऊंडला जो मदत करतो तो खरा हिरो असतो. आणि 5 ते 10 दिवस मी स्वतः डोळ्यांनी पाहिले की ही जी टीम आहे ही सातत्याने मेहनत करते. सातत्याने मेहनत करत असताना मात्र जबरदस्त आयोजन साकारलं गेले. इथून पुढे डिसिजन येईल. सूर्या आपल्याला डिसिजन सांगेल. नॉट आउटचा डिसिजन येतोय. अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये थर्ड अंपायरचा देखील वापर केला जातोय. 2 कॅमेरे पाहतोय आपण या टेनिस
3 कॅमेरे पाहतोय आपण. खऱ्या अर्थानं चांगलं आयोजन आणि या आयोजनामध्ये आपण पाहतोय थर्ड अंपायरकडे डिसिजन गेला, त्यानंतर कॅमेरा क्लॅरिटी पाहता आपण नॉट आऊटचा डिसिजन, नॉट आऊटचा इशारा. इथून पुढे मात्र कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, सातत्याने निर्धाव चेंडू टाकावे लागतील, टप्प्यावरती बॉल टाकावे लागेल. इथं येतोय काय धमाका, मी शांत बसणार नाही. प्रणील सांगतोय की मला शांत बसवले 2 चेंडूवरती, पण तिसऱ्या चेंडूवरती प्रहार केला गेला. येतोय खणखणीत चौकार, या चौकारानंतर मात्र बूस्टिंग शॉट येतोय आणि मात्र कामोडी संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये जाताना पाहतोय आपण. धावसंख्यांचा विचार केला तर 26 धावा तब्बल दुसरा षटक हाताळत असताना धावफलकावरती. आता मात्र चांगला बॉल रिलीज केला, टप्प्यावरती बॉल टाकला गेला, परंतु एक धाव मात्र चोरटी घेण्यामध्ये यशस्वी ठरतात दोन्ही बॅटर. चांगली फलंदाजी, मात्र 27 धावा तब्बल धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसरा षटक हाताळण्यासाठी वैभव आला, वैभवने देखील 10 धावा खर्च केल्या गेल्या. अजूनही त्याच्या चेंडूंचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील. पाहूया कमबॅक करून देतो का, विकेट काढून देतो का, कारण दोन्ही बॅटर मात्र अतिशय फॉर्ममध्ये असलेले. आता मात्र मी म्हटलं होतं विकेट काढून देतोय का, आणि विकेटची पतन, पहिला विकेट, पहिला हादरा. बिट्टू सारखा एक धुवाधार बॅटर मात्र जातोय मैदानाच्या बाहेर आणि येतोय पहिला विकेट. पहिल्या विकेटची पतन, बॅक टू द पॅव्हिलियन बिट्टू. इथून पुढे मात्र चांगल्या स्थितीमध्ये दिसत असताना मात्र कुठेतरी विचार करायला भाग पडले टीम कामोडे संघाला, कारण की चांगली बॅटिंग चालू असताना दुसरा षटक समाप्त होत आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे कॅल्क्युलेशन चेंज होईल, समीकरण चेंज होईल. या नाणेफेकीसाठी यायचे 12 चेंडू आणि 17 धावा. खोपोली संघ आणि नितेश 11 कलंबोली, अमय 11 खोपोली. या आपण मंचावरती मी वारंवार आवाज देतोय, दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. आपण यायचं, मंचावरती यायचं, नाणेफेकीचं कॉल केलं जाईल. नवीन बॅट्समन विनय, गोलंदाजी मार्कवरती प्रशांतला मात्र कमबॅक करावं लागेल. प्रशांतचं षटक इम्पॉर्टंट असणार आहे. या प्रशांतच्या षटकामध्ये काय घडेल, काय बिघडेल, या मॅचचं समीकरण बघायला भेटेल. व्हॉट अ शॉट, काय शॉट मारलाय यार, तडाखा दिलाय, धडाकेबाज बॅटिंग. या बॅटिंगच्या जोरावरती मात्र येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती मनसोबे साफ करतोय आणि देतोय दन 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 चौकार. धावसंख्या 31. इथून कॅल्क्युलेशन चेंज होते, समीकरण चेंज होते पूर्णपणे. आता मात्र चांगला फटका, दर्जेदार फटका. वड क्वालिटी, काय क्वालिटी आहे यार. खोपोली संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेले. लवकरात लवकर निर्णय घ्या, मॅच जशी संपेल तसा मैदानाचा ताबा घ्या. वड शॉट, काय बॅटिंग करतोय, काय लाजवाब फलंदाजी यार. वड शॉट यार, बॅक टू बॅक 2 चौकार. पूर्णपणे गोलंदाजाचे मनसोबे मात्र उद्ध्वस्त करत असताना विध्वंसक बॅटिंग पाहतोय आपण. इथं पुढे मात्र नकारात्मक चेंडू, वाईड बॉलचा इशारा येतोय. विनयची मात्र धमाकेदार बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी. प्रणीलची जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. सलामीला आलेला हा फलंदाज प्रणील, गोलंदाजी देखील केली होती चांगली. इथं मात्र पुनरावृत्ती करतोय की काय, षटकाराने मात्र विकेटची पतन होते. विकेट क्रमांक 2 मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना पाहतोय आपण. विनय आला आणि मात्र षटकार मारून बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये, न्यू बॅटर येतोय ओमी येतोय नवीन फलंदाज. इथून पुढे मात्र संत गतीचं क्रिकेट पाहतोय, कारण की विकेटची पतन झाले. 2 चौकार खाल्ल्यानंतर कुठेतरी कमबॅक करायचं होतं. आता मात्र चकावतोय, फसवतोय. विकेट नंबर 3 मात्र बॅक टू द डगआउट. मैं आया तो चल, अशा पद्धतीची सिच्युएशन. चांगल्या स्थितीमध्ये असताना कामोडे संघ कुठेतरी गडबड करतोय की काय. यस, विकेटचं पतन होतंय. पंच
अंपायर अंपायर वाईड ना, नाही ना, बॅटला एज लागली ना, बॅट कसं असेल बरोबर. यस बॅट कट, विकेट कॉट कट झाले. विकेट किपरनी मात्र त्याची झेल पकडली. स्कोर यस 37. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय अभि. इथून पुढे मात्र दयनीय अवस्था. मी म्हटलं होतं क्रिकेटमध्ये कुठल्या वेळेला काय घडेल काय घडणार नाही हे कोणी सांगू शकत नाही, कारण की मॅच होती कुठं, मॅच चालले कुठं. इथून पुढे मात्र दबाव, प्रेशर प्रेशर कामोठे संघावरती. इथून पुढे मात्र सिंगलचा क्रिकेट पाहतोय आपण. एकदा मात्र ढकलून काढली. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 रन्स स्कोअरबोर्डवरती पाहतोय आपण. इथून पुढे मात्र 6 चेंडू आणि 6 धावा. परंतु प्रणील जोपर्यंत स्ट्रायकर एंडला आहे तोपर्यंत पूर्णपणे मॅच आपण पाहू शकतो. नवीन गोलंदाजी मार्कवरती सनी. ज्या सनीने मात्र चौकाराची झडी लावली होती तो सनी स्वतः गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. चांगली बॅटिंग केली होती पण आता गोलंदाजी करावी लागेल, कारण की जरी बादल अभि जरी स्ट्रायकर एंडला असला तरी पण 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सामना खूप इंटरेस्टिंग होतोय की काय, कारण की या पहिल्या चेंडूवरती सामना आपल्याला सांगून जाईल काय करतोय नक्की. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त प्रहार, चांगला मात्र इथं क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं. 1 धाव मात्र खर्च केली जाते. मात्र आता स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय ज्या फलंदाजाने अक्षरशः चांगली फलंदाजी मगासपासून केलेली आहे तो फलंदाज प्रणील मात्र स्ट्रायकर एंडला आता जाताना पाहतोय आपण. प्रणीलला मात्र 5 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय सनी. आता मात्र काय करताय, इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग. व्हॉट अ गेम यार. क्रिकेट मी म्हटलं होतं क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. जी मॅच होती कुठं आणि मॅच चालल्या कुठल्या स्थितीमध्ये. मॅच जी सहज दिसत होती कामोठे संघाकडे जाताना ती मॅच फिरवताना दिसतोय गोलंदाज सनी. पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, आणि विकेट कोणाची तर प्रणीलची. मोठी विकेट, मोठी विकेट. विकेटची पतन मात्र प्रणील जातोय बॅक टू द डगआउट. प्रणील सारखा मोठा विकेट मात्र. नवीन फलंदाज येईल सोम. 4 चेंडू 5 धावा. काय मॅच मित्रांनो. म्हटलं होतं मी पहिला चेंडू टाकण्याच्या अगोदर म्हटलं होतं कुठल्या क्षणाला काहीही घडू शकतं, आणि तीच स्थिती सध्या आपण पाहतोय या मैदानावरती. चौकारला दोन्ही बॅटर, कुठल्याही बॅटरनी जर चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सुमित यांच्या माध्यमातून 1 धाव मात्र. सिंगल सिंगल सिंगल. 4 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 4 धावा. 3 बॉल 4 रन. मित्रांनो मॅच मात्र इंटरेस्टिंग. रंगामध्ये येताना काय मॅच रंगले, जबरदस्त. 3 चेंडू 4 धावा. आता मात्र येतोय सुमितच्या माध्यमातून बॅटर. काय नाव बॅट्समनचं, अभिला येतात 500 रुपये. ये सुमित तू वरती ये, तूच दे. वर ये, वर ये, तू ये, तू ये, वर ये. अभि या आपण वरती या, आपण आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक